बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या आणि पक्ष विलीनीकरणाच्या उलटसुलट चर्चांवर अखेर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पडदा टाकलाय। आमच्या पक्षात कोणताही गैरसमज नाही, आम्ही सर्वजण एकजूट आहोत आणि ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात त्या आम्ही थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सांगतो, असं स्पष्टीकरण तटकरे यांनी दिलं। तसंच शरद पवार गटासोबतच्या विलीनीकरणाच्या चर्चा आता भूतकाळ झाल्या असून त्याला पूर्णविराम मिळाला असल्याचं त्यांनी जाहीर केलं। अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे आली आहे। अलीकडेच पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री वर्षा निवासस्थानी घेतलेली भेट, सुनेत्रा वहिनींच्या निवडीला पक्षांतर्गत मिळालेली कायदेशीर नोटीस आणि शरद पवार गट महायुतीत येणार असल्याच्या चर्चांमुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। या सर्व घडामोडींवर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका मांडली। स्वर्गीय दादा असताना दोन्ही गट एकत्र येण्याबाबत आणि विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती हे वास्तव आहे, मात्र दादांच्या निधनानंतर या प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला। नुकत्याच झालेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही आता विलीनीकरणाची कोणतीही शक्यता नसल्याचं स्पष्ट केलंय, त्यामुळे आता नव्यानं कुठेही चर्चा सुरू झाली नाही असं तटकरे म्हणाले। मध्यरात्री वर्षावर झालेल्या बैठकीबाबत बोलताना तटकरे म्हणाले की त्यांचा आणि शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भेटीचा काडीमात्र संबंध नाही। जयंत पाटील हे ज्येष्ठ आणि स्वयंभू नेते असून ते सांगलीच्या नगरपालिकेच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले होते, तर प्रफुल्ल पटेल आणि आपण स्वतः रायगड आणि मतदारसंघातील इतर विकास कामांच्या मंजुरीसाठी आधीच वेळ मागितली असल्यानं तिथं गेलो होतो असा खुलासा त्यांनी केला। सीबीआयने बुधवारी सांगितलं की नीट पेपरफुटी प्रकरणात कोचिंग सेंटर मालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांनी केमिस्ट्रीच्या पेपरसाठी 5 लाख रुपये दिले होते। सीबीआयने एका विशेष न्यायालयाला मोटेगावकर यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी दरम्यान सांगितलं की त्यांनी एनटीए प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलवर असलेल्या PV कुलकर्णी यांना 5 लाख रुपये दिले। मोटेगावकर यांचा मुलगा कुलकर्णी यांच्या कोचिंग क्लासलाही जात होता। एजन्सीने सांगितलं की मोटेगावकर यांनी कुलकर्णी यांच्या केमिस्ट्री ट्युटोरियल क्लासेसमध्ये दिलेल्या पेपरमधून हस्तलिखित नोट्स तयार केल्या होत्या। नीट UG परीक्षा 3 मे रोजी देशातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 केंद्रांवरती आयोजित करण्यात आली होती। यात सुमारे 23 लाख उमेदवार सहभागी झाले होते। NTA नुसार 7 मे रोजी संध्याकाळी परीक्षेत गडबडीची माहिती मिळाली होती। यानंतर हे प्रकरण केंद्रीय एजन्सींना सोपवण्यात आलं। 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्यात आली आणि पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला। सीबीआयने मोटेगावकर यांचा फोन जप्त केला आहे, ज्यामध्ये रसायनशास्त्राच्या 132 हाताने लिहिलेल्या प्रश्नांची 36 छायाचित्रे, 5 डुप्लिकेट छायाचित्रे मिळाली आहेत। सीबीआयने आपल्या उत्तरात म्हटलं आहे की तपासणीत असं आढळून आलं आहे की यापैकी 111 प्रश्न नीट UG 2026 साठी तयार केलेल्या NTAच्या मास्टर प्रश्नसंचाशी जुळतात। शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार असल्याच्या केवळ अफवा आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आधी स्पष्ट भूमिका मांडली आहे। मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर अवघ्या 15 दिवसात जर शरद पवार एनडीएमध्ये आले तर जनतेचा राजकीय नेत्यांवरील विश्वासच उडून जाईल असा थेट दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येईल याबाबत मला व्यक्तिशः शंका असून देवाच्या इच्छेनं मी सध्या मंत्रिमंडळातून बाहेर आहे अशी निष्ठील टिप्पणीही त्यांनी यावेळी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं। मुनगंटीवार म्हणाले की राजकारणात कोणीही कोणाचं महत्त्व कमी करू शकत नाही, नेत्याच्या स्वतःच्या चुकांमुळेच पक्षाचं किंवा त्याचं महत्त्व कमी होत असतं। एकनाथ शिंदे हे भाजपचे खंदे मित्र आहेत, भाजप विरोधी बाकांवर असताना ते सत्ता सोडून आमच्या सोबत आले, त्यामुळे त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि तसा प्रयत्न झाला तर ते जनतेलाही खपणार नाही। प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा किंवा मोठा व्हावा असं वाटणं ही स्वाभाविक महत्त्वाकांक्षा असून त्यात काहीही गैर नाही। सुधीर मुनगंटीवार आज सपत्नीक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर इथं आले होते। यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक भूमिका मांडली। सुधीर मुनगंटीवार म्हणाले की सध्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार चर्चा सुरू आहेत, मात्र आता जर या चर्चा जाहीरपणे सुरू झाल्या असतील तर 75% हा विस्तार आता होणारच नाही, हे मी माझ्या प्रदीर्घ अनुभवावरून ठामपणे सांगू शकतो असं म्हणत त्यांनी विस्ताराची शक्यता फेटाळून लावली। अनेक वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात गाजत असलेल्या बहुचर्चित लवासा हिल स्टेशन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वात मोठा दिलासा दिला आहे।
या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी आणि शरद पवार, सुप्रिया सुळे आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह इतरांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली आहे. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या हेतूवरच तीव्र शब्दांमध्ये बोट ठेवलं. याचिकाकर्त्याच्या हेतूबद्दल शंका आहे. आम्ही या प्रकरणात अजिबात हस्तक्षेप करणार नाही असं स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं. या निकालामुळे लवासा प्रकल्पावरून पवारांवर होणाऱ्या आरोपांच्या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. नाशिकमधील पत्रकार आणि वकील नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या याचिकेत खालील गंभीर आरोप करण्यात आले होते. लवासा प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि तत्कालीन पाटबंधारे मंत्री दिवंगत अजित पवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कुटुंबियांच्या फायद्यासाठी निर्णय घेतले. सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे प्रमुख भागधारक असलेल्या लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला विशेष सवलती देण्यात आल्या. राज्य शासनाची 341.15 हेक्टर जमीन नाममात्र दराने वार्षिक सुमारे 2.5 लाख रुपये भाडेपट्टीवरती देण्यात आली. लवासा प्रकल्पाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच आणि आवश्यक शासकीय परवानग्या पूर्ण न करताच सुमारे 5,000 एकर जमीन खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. कॅग आणि लोकायुक्तांच्या अहवालाचा दाखला देत या प्रकल्पामुळे सरकारी तिजोरीला सुमारे 5 ते 10,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यांनी 2018 पासून पुणे पोलिसांकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अयोध्येतील राम मंदिरात होत असलेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक पवित्रा घेत रामरक्षा हा नवा उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमाअंतर्गत येत्या 18 जुलै 2026 रोजी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं थेट निमंत्रण ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे दिलंय. या पत्रातून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हिंदुत्वाची आठवण करून देत जोरदार राजकीय टोलाही लगावलाय. खासदार संजय राऊत यांनी 15 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं. या पत्राची सुरुवात करताना राऊत म्हणतात, आपण एक प्रखर रामभक्त आणि कडवट हिंदुत्ववादी आहात. अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचं आपण नेहमी सांगता. आपल्यासारख्या लाखो राम भक्तांच्या संघर्षातून राम जन्मभूमी मुक्त झाली आणि अयोध्येत श्रीराम मंदिर उभं राहिलं. राम मंदिराच्या उभारणीचं कौतुक केल्यानंतर राऊतांनी लगेचच तिथं सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारावर बोट ठेवलंय. पत्रात पुढे म्हटलंय की याच राम मंदिरात आता चोरी, लूटमार, फसवणूक असे गुन्हे घडतात आणि शेकडो कोटींचा अपहार झालाय. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अयोध्येतील या चोरीबाबत शोक व्यक्त केलाय. अयोध्येतील या प्रकारावर भाष्य करताना राऊतांनी ठाकरे गटाच्या नव्या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या राम मंदिर लुटीबाबत लोकात जागृती आणण्यासाठी रामरक्षा उपक्रम सुरू केलाय. रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्या असं राऊत यांनी पत्रात ठळकपणे नमूद केलंय. महाराष्ट्रातील कर्तबगार नेतृत्वाने देशाचं पंतप्रधान व्हावं ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. मागील काळात यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांना या पदाने हुलकावणी दिली. मात्र सध्याच्या घडीला राज्यात देवेंद्र फडणवीस हेच एकमेव नेते आहेत जे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. त्यांनी आताच पंतप्रधान व्हावं असं आमचं म्हणणं नाही, पण भविष्यात महाराष्ट्राला ही संधी मिळावी यासाठी मी पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घातलं आहे असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले तर राज्याचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी करावं असं वाटणं अत्यंत स्वाभाविक असल्याचं भरणे यांनी स्पष्ट केलं. दत्तात्रय भरणे यांनी बोलताना आगामी मंत्रिमंडळ विस्तार, अर्थ खाते आणि जयंत पाटील फडणवीस यांच्या भेटीवर पक्षाची भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रवारीच्या चर्चांवर बोलताना भरणे म्हणाले, महाराष्ट्रातील नेत्याने देशाचं नेतृत्व करावं ही जनतेची भावना योग्य वेळी पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. फडणवीस केंद्रात गेल्यानंतर महाराष्ट्राची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांभाळावी असं मला वाटतं. सुनेत्रा वहिनी आमच्या सर्वोच्च नेत्या आहेत, त्यामुळे त्यांनी राज्याच्या मुख्यपदावरती विराजमान व्हावं अशी इच्छा असणं प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीने साहजिक आहे. नीट परीक्षेतील घोळ आणि सर्वच परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून त्यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीवरून राज ठाकरे यांनी एका सविस्तर फेसबुक पोस्टद्वारे
केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारनं सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायानं देशातील आंदोलनाच्या जागेचा बळीच घ्यायचा ठरवलाय असा घणाघात करत राज ठाकरे यांनी नीट परीक्षेतील गोंधळाला जबाबदार असणाऱ्या मंत्र्यांची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसंच देशातील सुजाण समाजाला सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतून बाहेर पडून प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय होण्याचं आणि प्रश्न विचारण्याचं आवाहन केलंय. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या व्यवस्थेविरुद्ध जनता बेफिकीर राहिली तर ही शांतता हे लोक स्मशान शांततेकडे नेतील असा गंभीर इशाराही राज ठाकरे यांनी दिलाय. मनसे या आंदोलनाच्या आणि लोकभावनेच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे 48,000 कोटी रुपयांचे थकीत कृषीपंप वीज बिल माफ करण्याची घोषणा केल्यानंतर आता या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी अत्यंत गंभीर आणि घणाघाती आरोप केले आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीवर असलेली 48,000 कोटींची थकबाकी हा देवाभाऊंनी लावलेला नवा शोध असून हा एक महाघोटाळा आहे असा थेट हल्लाबोल शेट्टी यांनी केला आहे. हा गैरव्यवहार 2014 मध्ये गाजलेल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यापेक्षाही मोठा असू शकतो असा खळबळजनक दावाही त्यांनी केलाय. राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषीपंपांची जुनी 48,000 कोटी रुपयांची थकबाकी पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांची पाटी कोरी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या 48,000 कोटींच्या आकडेवारीमागे ऊर्जा खात्याचा मोठा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार लपला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे. ऊर्जा खातं आणि महावितरणसारख्या कंपन्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्याच नियंत्रणाखाली आहेत. इतर क्षेत्रांमध्ये होणाऱ्या वीज चोरीचा हिशोब लागत नसल्याने ती चोरी लपवण्यासाठी उरलेली सर्व वीज शेतकऱ्यांनी वापरल्याचं खोटं रेकॉर्ड तयार केलं जातं असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांना हॉर्स पॉवरच्या अंदाजाने वीज दिली जात असल्याने हा प्रकार करणं सोपं जातं असंही ते म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.